नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी च्यामध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला 6वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण नुकतेच युरोपियन संसदेचे अध्यक्ष बनले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉबर्टा मेत्सोला. रॉबर्टा मेत्सोला हे नुकतेच या युरोपियन संसदेचे अध्यक्ष बनलेले आहेत. युरोपियन संसद ही युरोपियन युनियनची संसद आहे आणि रॉबर्टा मेत्सोला यांची नुकतीच युरोपियन संसदेचे अध्यक्ष म्हणून पुनर्निवड करण्यात आलेली आहे. त्यांची निवड पुढील 2.5 वर्षासाठी करण्यात आली असून मेत्सोला यांना संसदेत निवडून आलेल्या नवीन सदस्यांद्वारे टाकण्यात आलेल्या 623 पैकी 562 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 रॉबर्टा मेत्सोला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी नुकतीच नीती आयोगाचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोणाची नुकतीच नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुमन के बेरी. सुमन के बेरी यांची नुकतीच नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून निवड किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे. नीती आयोग नीती म्हणजे NITI लॉंग फॉर्म होतो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग ही भारत सरकारची विकास आणि धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. हिची स्थापना झालेली 1 जानेवारी 2015 या दिवशी. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान सध्या आहेत नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष आता आहेत सुमन के बेरी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकारने नुकतीच जुलै 2024मध्ये नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे आणि यामध्ये आता नीती आयोगाचे उपाध्यक्ष बनलेले आहेत सुमन के बेरी. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, भारताच्या शिक्षण मंत्रालयाने खालीलपैकी कोणाच्या सहकार्याने नुकतीच अस्मिता योजना सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 UGC. अस्मिता ASMITA लॉंग फॉर्म आहे ॲग्युमेंटिंग स्टडी मटेरियल्स इन इंडियन लँग्वेजेस थ्रू ट्रान्सलेशन अँड अकॅडमिक रायटिंग. हा या अस्मिता योजनेचा लॉंग फॉर्म आहे आणि ही योजना भारतीय भाषांमध्ये शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षांमध्ये भारतीय भाषांमध्ये 22,000 पुस्तके विकसित केली जाणार आहेत आणि ही अस्मिता योजना नुकतीच भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने UGCच्या सहकार्याने सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 UGC हे याचं बरोबर उत्तर आहे. इथे UGCचा उल्लेख आलेला आहे. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, मराठीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग. ही भारतातील विद्यापीठ शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी भारतातील सर्वोच्च अशी संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे, थॉमस मुलर हे यांनी नुकतेच फुटबॉलमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. थॉमस मुलर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे किंवा कोणत्या देशाचा आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जर्मनी. हा आहे थॉमस मुलर. हा जर्मनी या देशाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू होता आणि यानं नुकतीच आता आपली आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. कुठला आहे? जर्मनीचा आहे. जर्मनी मॅपमध्ये इथे आहे जर्मनी. जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. सध्या प्रेसिडेंट आहेत फ्रँक वॉल्टर स्टेनमियर आणि चान्सलर आहेत ओलाफ स्कोल्स आणि करन्सी आहे युरो. नेक्स्ट, पॉल कागामे यांची चौथ्यांदा कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? पॉल कागामे हे नुकतेच कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून चौथ्यांदा निवडून आले आहेत असं विचारलेलं आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रवांडा. रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांनी त्यांच्या देशामध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये 99% मतं मिळवून चौथ्यांदा विजय मिळवलेला आहे. 2000 या वर्षापासून ते सत्तेमध्ये आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 युगांडा. युगांडा राजधानी आहे किगाली. सध्या आता राष्ट्रपती बनलेत हे पॉल कागामे आणि करन्सी किंवा चलन आहे युगांडन फ्रँक. पुढचा प्रश्न, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोणत्या देशात उच्च परिणामकारकता मलेरिया लस R21 किंवा मॅट्रिक्सियम लॉन्च केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयव्हरी कोस्ट. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली R21 किंवा मॅट्रिक्सियम मलेरियाची लस तैनात करणारा हा आयव्हरी कोस्ट हा पहिला देश बनलेला आहे. अनेक आफ्रिकन देशांद्वारे अधिकृत या लसीचं उद्दिष्ट सुरुवातीला 2,50,000 मुलांपर्यंत लसीकरण करणं
करणं हे आहे. आणि नुकतंच ही लस आता या आयव्हरी कोस्ट या देशामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने लॉन्च केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आयव्हरी कोस्ट हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या देशात मैत्रीचे प्रतीक म्हणून नुकतेच मैत्री उद्यानचे उद्घाटन केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॉरिशस. परराष्ट्र मंत्री किंवा भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी नुकतंच 16 जुलै 2024 या दिवशी पोर्ट लुईस या ठिकाणी भारत मॉरिशस मैत्री उद्यानाचं उद्घाटन केलेलं आहे. आणि त्यांनी मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री मनीष गोबिन यांच्या समवेत वृक्षारोपण देखील केलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मॉरिशस. मॉरिशस मॅपमध्ये इथे आहे मॉरिशस, राजधानी आहे पोर्ट लुईस, सध्या पंतप्रधान आहेत प्रविंद जगन्नाथ आणि चलन किंवा करन्सी आहे मॉरिशियन रुपी. प्रश्न, महिला आशिया कप T20 टुर्नामेंट ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्रीलंका. विमेन्स T20 एशिया कप 2024 ही स्पर्धा किंवा स्पर्धेचं आतापर्यंत हे 9वं संस्करण आहे. ही स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषद किंवा एशियन क्रिकेट काउन्सिल या संघटनेकडून आयोजित करण्यात येणारी स्पर्धा आहे. 2024 या वर्षामध्ये ही स्पर्धा 19 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीमध्ये श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 8 संघ सहभागी झालेले आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 श्रीलंका. प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फिफा पुरुष रँकिंग 2024 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 124व्या. फिफा म्हणजे ही फिफा काय तर फिफा ही फुटबॉल या खेळाची जगातील सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे. स्थापना झालेली आहे 21 मे 1904 या दिवशी. मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये ज्युरिच या ठिकाणी. आणि सध्या गियानी इन्फॅन्टिनो हे या फिफाचे अध्यक्ष आहेत. आणि फिफाने नुकतीच 2024 या वर्षामधली फिफा पुरुष रँकिंग प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारत यावर्षी 124व्या क्रमांकावर राहिलेला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023मध्ये भारत यामध्ये 9व्या क्रमांकावर होता. यावर्षी 124व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अर्जेंटिना आहे, दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आहे, तिसऱ्या क्रमांकावर स्पेन, चौथ्यावर इंग्लंड आणि 5व्या क्रमांकावर ब्राझील राहिलेला आहे. नंतर कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न हा होता प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजित डोभाल. अजित डोभाल यांची नुकतीच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 16 एप्रिल, 17 एप्रिल, 18 एप्रिल की 19 एप्रिल. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.